नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर सुंदर माझं कोकण या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर एक वेगवेगळे विविधांगी व्हिडिओ प्रदर्शित करत असतो, ठेवत असतो। मग कोकणातल्या प्रथा, परंपरा, सण, उत्सव असतील किंवा तत्सम माहितीपूर्ण व्हिडिओ असतील, मनोरंजनात्मक व्हिडिओ असतील। पण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे। अर्थातच बरेच दिवसांनी मी बाय रोड प्रवास करतोय। अर्थातच मुंबईच्या दिशेने माझा प्रवास सुरू आहे आणि बहुचर्चित असलेला विषय सध्या म्हणजे मुंबई गोवा महामार्ग हा सध्या बहुचर्चित विषय आहे आणि सगळ्यांचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। कोकणात यायचं म्हटलं तर थोडासा मुंबई गोवा हायवेने, जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर बाय रोडने तुम्हाला या रोडने प्रवास करायचा असेल तर रोडची सद्यस्थिती कशी आहे यांच्याकडे बरेच जणांचं लक्ष असतं आणि त्यासाठी मी थोडी मदत करणार आहे। कारण मुंबई गोवा महामार्गाची सद्यस्थिती काय आहे, कुठपर्यंत रोड चांगला आहे, कुठपर्यंत खराब आहे, तर हे सगळे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। कसं आहे, सगळ्यांचं एक प्रकर्षाने याकडे लक्ष लागून राहतं की रोडने प्रवास करायचा म्हटलं की रोड चांगले पाहिजेत आणि गोवा पर्यटन असेल किंवा मालवण किंवा रत्नागिरी पर्यटन करण्याच्या माध्यमातून किंवा करण्याच्या उद्देशातून रस्त्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबई गोवा महामार्ग त्यामध्ये एक चांगली भर घालत असो तर हे सगळे विषय आहेत। आणि आता आपण परशुराम घाटामध्ये आहोत। सध्या आता परशुराम घाट सुरू होतोय, तर परशुराम घाटाची सद्यस्थिती तसंच मुंबई गोवा महामार्गाची सद्यस्थिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आता आपण आहोत परशुराम घाटामध्ये। परशुराम घाट आपण चढतोय आणि या इथे बघताय संरक्षक भिंती आहेत। बघूया रोड कसा आहे तो, कारण बऱ्याच दिवसांनी मी रोडवरून प्रवास करतोय। तसं म्हटलं तर इकडे जास्त येणं होत नाही, पण आता थोडंसं मुंबईच्या दिशेने प्रवास चालू आहे तर म्हटलं व्हिडिओ बनवावा आणि मुंबई गोवा हायवेची सद्यस्थिती तसेच परशुराम घाटाची सद्यस्थिती काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर इथे बघताय संरक्षक भिंतींचं काम देखील सुरू आहे आणि इथे एकेरी वाहतूक चालू आहे। परशुराम घाट चालू झाल्यानंतर थोडीशी एकेरी वाहतूक आपल्याला बघायला मिळते आणि त्या बाजूला मला वाटतंय जाण्याचा वे आहे आणि हा येण्याचा वे आहे, पण तिकडचं काम चालू असल्यामुळे थोडीशी एकेरी वाहतूक चालू आहे आणि बाजूलाच संरक्षक भिंतींचं काम देखील सुरू आहे। कसं आहे, मुंबई गोवा महामार्ग हा बहुचर्चित विषय आहे, त्यामुळे बरेच जणांचं लक्ष यावर वेधून राहिलेलं असतं की सद्यस्थिती काय आहे हायवेची। तर इथे रोड बऱ्यापैकी चांगला सुधारलेला आहे, त्या लेनचं काम सुरू आहे। जाताना काळजीपूर्वक जावं लागतं, कारण येणारी वाहतूक देखील तेवढ्याच वेगाने येत असते, समोरील गाडी वगैरे, तर त्यामुळे आपल्याला देखील अतिशय सांभाळून सावरून जावं लागणार आहे। तर हे जे डायव्हर्शन आहेत ते साधारण मला वाटतं एक अर्धा 1 किलोमीटरवर आहेत। हा पहिला डायव्हर्शन आपण घेतलाय आणि या लेफ्टच्या लेनला आपण आता आलो आहोत आणि समोरच बघताय वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य। तर उजव्या बाजूला जो रोड गेलाय तर इथे बघताय श्री परशुराम मंदिर, म्हणजे कोकण भूमीचे आपण ज्यांना जनक म्हणून ओळखतो तर ते परशुरामांची भूमी कोकण भूमी म्हणून ओळखले जाते आणि इथे परशुरामांचं मंदिर देखील आहे। तर जिथे मंदिराकडे रस्ता वळतो तर त्याच्या पुढे आपण आलो। इथे देखील रस्त्याची स्थिती चांगल्यापैकी आहे। आज रविवार आहे तरी देखील थोडीशी वाहतूक मला कमी जाणवते या रोडवरून।
इथे आता परशुराम घाट समाप्त झालेला आहे. एकंदरीत तसं बघायला गेलं तर परशुराम घाटाची स्थिती जो रस्ता आहे तो चांगल्यापैकी सुधारण्यात आलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण लोटे MIDCत प्रवेश करणार आहोत. इथे आहे पीर लोटे. तर लोटेमध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. इथला देखील रस्ता चांगला आहे. पूर्वी थोडीशी रस्त्यांची अवस्था दुरावस्था होती, त्यामुळे कुठेतरी चित्र हे वेगळं दिसत होतं. पण आत्ता रस्त्यांचं रुंदीकरण झालं, रस्ते सुधारण्यात आले, तर थोडंसं चित्र कुठेतरी पालटलेलं दिसतंय. त्या बाजूला लोटे MIDC, गरडा कंपनी वगैरे आहेत उजव्या बाजूला. साधारण असा एकंदरीत एरिया आहे. तर लोटेच्या पुढे आल्यानंतर आपण आपल्याला लागतो तो दाभेळ नाका. तर इथे देखील रोडची जी हाईट आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तर आपला प्रवास तसा म्हटला तर कुर्ली ते गुजरात असा असणार आहे. आणि बाय रोड हा आपण प्रवास करणार आहोत. आणि इथे बघताय माझा छोटा भाऊ महेश ड्रायव्हिंग करतोय. तो ड्रायव्हिंग करतोय म्हणून मला कुठेतरी शूट करायला मिळतंय. तर आमच्यासोबत म्हणजे आम्ही वॅगनर कारने चाललो आहोत. अर्थातच महेशची कार आहे. तो कामानिमित्त गुजरातला असतो आणि आता डिसेंबर महिन्यात त्याचं लग्न होतं, त्यामुळे तो आला होता वॅगनर घेऊन, गुजरातवरून इथे आला होता. तर त्याला सोडायला मी जातोय त्याच्यासोबत. तर आता तो ड्रायव्हिंग करतोय आणि आपण शूट करतोय. आता इथे थोड्याच वेळात भोसते घाट सुरू होणार आहे. तर भोसते घाट सुरू झालेला आहे. भोसते घाटातला रस्ता देखील छान पद्धतीने करण्यात आलेला आहे. प्रवास असेल, पर्यटन असेल किंवा तत्सम गोष्टी असतील तर रस्ता हा खूप महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे, रस्ता जेव्हा चांगला असतो तेव्हा रस्त्यावरून जायला कंटाळा येत नाही. पण जेव्हा रस्ता खराब असतो तर मग एखादा माणूस विचार करतो की रस्त्यावरून जावं की न जावं. त्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने किंवा इतर तत्सम दृष्टीने रस्ते हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर इथे मध्ये स्पीड ब्रेकर देखील आहे या घाटामध्ये. पहिला स्पीड ब्रेकर आपल्याला लागलाय आणि पुढे देखील दुसरा स्पीड ब्रेकर आहे. त्यामुळे थोडंसं येताना कुठेतरी रोड चांगला दिसला म्हणून गाडीचा स्पीड वाढवू नका. आहे बघा स्पीड ब्रेकर. स्पीडला आळा घालण्यासाठी कुठेतरी स्पीड ब्रेकर आहेत आणि इथे लागोपाठच स्पीड ब्रेकर दिसत आहेत. कारण हा तीव्र उतार आहे आणि एका ठिकाणी तीव्र वळण देखील आहे उजव्या बाजूला. त्यामुळे कुठेतरी हे स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेले आहेत. आणि हे स्पीड ब्रेकर बघाल तर चांगलेच हायटेड आहेत. त्यामुळे अतिशय सावकाशपणे या स्पीड ब्रेकर वरून जा. कारण स्पीड ब्रेकर असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठेतरी गाडीचा स्पीड कंट्रोल होतो आणि आपण सावकाश जात असतो. आणि या भोसते घाटातील या वळणावर मात्र हे स्पीड ब्रेकर आहेत. एका दृष्टीने चांगलंच आहे ते. स्पीड ब्रेकरची संख्या कमी झालेली आहे. अर्थातच स्पीड ब्रेकर संपलेले आहेत आणि तिथे त्या पॉइंटला स्पीड ब्रेकर असणं अत्यावश्यक होतं. कारण कुठेतरी टर्न होता आणि गाड्यावरून वेगात आल्यावर थोडं कुठेस तरी रिस्क होती.
आता थोड्याच वेळात भोसते घाटाची देखील समाप्ती होणार आहे आणि आता आपण खेड भरणे नाक्यात थोड्याच वेळात प्रवेश करणार आहोत. भोसते घाट समाप्त झाल्या झाल्या इथे खोपी फाटा आहे, वेरल लिहिलेला आहे आणि याच्याच खालच्या बाजूला मला वाटतं खेड रेल्वे स्थानक आहे. थोडासा इथे रस्ता अरुंद आहे. असे बघा इथे या बाजूला खेड रेल्वे स्थानक आहे. इथे बोर्ड देखील आहे बघा, खेड रेल्वे स्टेशन. भोसते घाट समाप्त झाल्यानंतर थोडासा रस्ता अरुंद आहे, जिथे या बाजूला खेड रेल्वे स्टेशनकडे रस्ता जातो तिथे, आणि यानंतर पुन्हा कॉन्क्रीट रोड स्टार्ट होतो. कधी कधी अशा दुचाकी स्वारांकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे, कारण मधूनच कुठून तरी ते डोकं काढत असतात. त्यामुळे आपल्याला देखील तेवढ्याच तत्परतेने आणि लक्षपूर्वक वाहन आपलं चालवलं पाहिजे. हे बघा, त्या बाजून रस्ता चालू आहे तरी ते या बाजून येत आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला देखील आपल्या वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहन चालवलं पाहिजे. आणि बऱ्याच दिवसांनी मी देखील या रोडने प्रवास करतोय, त्यामुळे थोडंसं चित्र मला देखील विचित्र वाटतंय, म्हणजेच चित्र थोडंसं पालटलेलं वाटतंय. आता आपण इथे भरणे नाक्यात प्रवेश करतोय थोड्या वेळात. तर खेडच्या थोडं पुढे आल्यावर CNG पंपात आम्ही थांबलो आहोत. तुमच्या वॅगनरमध्ये CNG भरणार आणि मग पुढे जाणार. तर आता आपण दिवाण खवटीमध्ये प्रवेश केला आहे. दिवाण खवटीपर्यंत तरी रोड मस्का, एकदम झकास रोड आहे. खेड रेल्वे स्टेशनच्या पुढचं जे जो स्टॉप आहे तो दिवाण खवटी. इथे बघताय ट्रेनचा ब्रिज देखील आहे, दिवाण खवटी. तर इथे पनवेल 157, महाड 31 आणि पेण 130 किलोमीटर दर्शवतोय. आणि इथे थोडंच पुढे आल्यावर एक डायव्हर्शन आहे. तर हे बघा, इथे समोर आहे ना, तर ते टनलकडे जाण्याचा मार्ग आहे. समोर आहे बघा. तर मला वाटतं टनेल बंद केलेलं आहे आणि आपल्याला कशेडी घाटातून आता जावं लागणार आहे. या बाजूला आहे बघा, टनेलकडे जाणारा जो रस्ता आहे तो त्या बाजूला आहे, हॉटेल अनुसूयेच्या त्या बाजूने. आणि इथे बघा थोडासा ब्रिज आहे आणि ब्रिजवरून सावकाश आहे, कारण स्पीड ब्रेकर सारखं थोडंसं जो वरती भाग आलेला आहे, त्यामुळे आमची गाडी चांगलीच आता आपटली आहे. तर हा जुना रस्ताच दिसतोय, कारण इथे रस्त्यात काहीच बदल केलेले दिसत नाहीत. कशेडी घाटास प्रारंभ. कशेडी घाटातला रोड सुरुवातीला थोडा खराब दिसतोय. पुढे कशी अवस्था असेल रस्त्याची काय माहिती, पण थोडासा खराब दिसतोय. आणि जुना रोड असल्यामुळे थोडासा अरुंद आहे, त्यामुळे इथून येताना तरी सावकाश या. हे बघा, हेवी व्हेकल्सची रेलचेल देखील सुरू झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी सांभाळून जावं लागणार आहे. इथे तरी रस्ता थोडासा खराबच दिसतोय.
तर खालच्या बाजूला जी अशी व्हाईट पट्टी दिसते ना, तर तो कशेडी घाटाला पर्याय मार्ग अर्थात टनेलमधून जाणारा मार्ग आहे त्या बाजूला खाली. जेव्हा हा टनेल चालू होईल ना, तेव्हा एक वेगळं डिस्टन्स पार करण्यात आपल्याला नक्कीच मदत होईल आणि डिस्टन्स खूपच कमी होणार आहे त्यामुळे. पण तो चालू होण्याआधी मात्र या आपल्याला जुन्या कशेडी घाटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि आत्ता थोडीशी हेवी व्हेकल्सची वाहतूक रेलचेल जरा जोरात झालेली दिसते. तसं म्हटलं तर आतापर्यंत एक अर्ध अंतर आम्ही कापलंय आणि हा जो रोड आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे. खड्डे आहेतच, बघा हे असे खड्डे आहेत आणि इथे तर चांगलेच खड्डे आहेत. त्यामुळे कुठेतरी थोडासा खड्ड्यांचा सामना करत इथे जावं लागणार आहे जोपर्यंत टनेल चालू होत नाही. अर्थातच गणपतीमध्ये टनेल सुरू करण्यात आला होता, पण तो आता पुन्हा बंद करण्यात आलेला आहे. आणि इथे खड्डा बघा केवढा आहे, मोठाच्या मोठा खड्डा आहे. माझं तर असं म्हणणं आहे की जोपर्यंत टनेल चालू होत नाही किंवा मुंबई गोवा महामार्ग प्रॉपर चालू होत नाही, तोपर्यंत या जे घाटातले जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेत ना, ते तर नीटनेटके करण्यात यावे. कारण खरंच म्हणजे लहान गाडी असेल तर नक्कीच मोठा त्रास होतोय. कुठेतरी त्या खड्ड्यात अडकून राहण्याची शक्यता जास्त आहे. पण वाहनांची रेलचेल एवढी नसल्यामुळे तेवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर वाहनच जास्त धावत असतील रस्त्यावरून तर मात्र थोडीशी कसरत करावी लागते गाडी चालवायला देखील. तुम्हाला एक आवर्जून सांगणं आहे माझं, जेव्हा असे कंटेनर जात असतात ना, तर त्यांना अशी लागूनच गाडी ठेवू नका. कारण मगाशी एक आमच्या सोबत एक इन्सिडेंट झाला की त्या ड्रायव्हरने लगेच गाडी लेफ्टला घेतली, त्यामुळे कुठेतरी गोंधळमय स्थिती निर्माण झाली होती. असो, तर यांच्याकडे देता जा, म्हणजे या मोठ्या गाड्याच्या मागून जाताना थोडंसं काळजीपूर्वक जा. कारण मगाशी जेव्हा तो लेफ्टला गेला त्या इंडिकेटर न देता गेला, त्यामुळे कुठेतरी आपल्याला देखील काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे. आणि बघा इथे देखील रोडची अवस्था दयनीय आहे. खूप खराब रोड आहे, खराब. वरती आल्यावर देखील हे बघा केवढे खड्डे आहेत, खूप मोठे खड्डे आहेत. तर इथे तुम्हाला नाश्त्याची सोय देखील आहे. हॉटेल्स आहेत छोटी छोटी, या बाजूला देखील हॉटेल आहेत. तर मोठे कंटेनर देखील जात आहेत इथून. हा रस्ता अरुंद असल्यामुळे थोडी वाहतुकीची कोंडी झालेली आहे इथे. हळूहळू आपल्याला जावं लागणार आहे. हा घाट तिथे जाऊन थांबतो जिथे पोलादपूर सुरू होतं. हे बघा मोठे मोठे कंटेनर देखील येत आहेत. अजून 9 किलोमीटर नंतर पोलादपूर येणार आहे. रस्त्याची जी रुंदी आहे ती अरुंद आहे, त्यामुळे जाताना सावकाश जा. कारण आता बघितलं ना, मोठ्या गाड्या आल्या की थोडंसं वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तर पोलादपूरचा घाट उतरत असताना इथे या बाजूला देखील काम चालू आहे.
अलिबाग 138, पनवेल 149 आणि मुंबई 187. तर पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडचा घाट उतरत असताना इथे पुन्हा एकदा कॉन्क्रीटचा रस्ता आपल्याला बघायला मिळतोय. 2 लाईन इथे तयार करण्यात आलेल्या आहे, पण त्या बाजूची लाईन बंद आहे. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. इथे थोडासा विस्तीर्ण रस्ता आहे. इथे पाठीमागचा रस्ता जर पाहिला तर खूपच अरुंद असा रस्ता आहे, वळणाचा रस्ता आहे. त्यामुळे कुठेतरी वाहनं सावकाश चालवा, कारण हेवी व्हेकल्स आल्या तर मग मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आता इथे पुन्हा एकदा डायव्हर्शन आहे. दुसरी लेन सुरू करण्यात आलेली आहे इथून. हे बघा, धामणदेवी मध्ये आता आपण आहोत आणि या बाजून मात्र दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. त्या बाजूची लेन वेगळी आहे, या बाजूची लेन वेगळी आहे. हॉटेल सोना धाबाच्या इथे देखील स्पीड ब्रेकर आहे. बघा, हा स्काय वॉक आहे या बाजूला आणि इथे स्पीड ब्रेकर आहेत. हे रबर स्पीड ब्रेकर आहेत आणि मागे जे चांगल्या लेवलचे आणि वेल हायटेड असे स्पीड ब्रेकर आहेत. इथे लोकवस्ती आहे, त्यामुळे कदाचित हे स्पीड ब्रेकर ठेवण्यात आले असावेत. तर पोलादपूरकडे जाणारा घाट आता आपण उतरतोय. पोलादपूरवरून साधारण महाडचं अंतर आहे 20 किलोमीटर. आणि इथे कोकणची लाल परीचं दर्शन झालेलं आहे बऱ्याच वेळानंतर. आता आपण पोलादपूरला आलेलो आहोत. तर वरती ब्रिज आहेत आणि त्या ब्रिजच्या खालून आता आपण जातोय. महाबळेश्वरला वगैरे जायला त्या बाजून रस्ता आहे तिथून. पोलादपूर पासून साधारण एक 4-5 किलोमीटर अंतरावर आल्यावर टोल गेट आहे, पण सध्या तरी तो बंद स्थितीत आहे. कालांतराने मुंबई गोवा महामार्ग प्रॉपर चालू होईल तेव्हा मात्र हे टोल नक्कीच चालू होतील. तर काही वर्षापूर्वी सावित्री दुर्घटना झाली होती. जो ब्रिज कोसळला होता तोच हा ब्रिज आहे, नव्याने बांधण्यात आलेला ब्रिज. MIDC महाड. बऱ्याच ठिकाणी उड्डाणपूल फ्लायओव्हर्स बनवण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी बऱ्यापैकी चांगला कायापालट झालेला इथे दिसतोय. आता आपण महाडमध्ये प्रवेश केलेला आहे. तर लेफ्टला एरो दाखवत आहेत महाड, रायगड किल्ला आणि माणगाव स्ट्रेट दाखवत आहे. तर उजव्या बाजूला रायगड किल्ल्याकडे रस्ता जातो. या बाजूने असा हे बघ, रायगड रोप वे देखील दिलेला आहे त्या बाजूला. रायगडला जो रस्ता जातो त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर एक 4-5 किलोमीटर पुन्हा एकेरी वाहतूक सुरू झाली. त्या बाजूला रस्ता आहे, त्या बाजूची वेगळी लेन आहे, तरी देखील या बाजूने वाहतूक सुरू आहे.
त्या बाजूला रस्त्याचं काम चालू आहे. वीर रेल्वे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर त्या बाजूच्या लाईनचं काम पूर्णपणे चालू आहे. ही एकच लाईन सुरू ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे येताना जरा सावकाश या. हे बघा, ह्या लेनचं काम पूर्णपणे सुरू आहे. आणि इथे पुन्हा एकदा जुन्या रस्त्याला सुरुवात झालेली आहे. जो जुना महामार्ग आहे तर तो इथे आपल्याला बघायला मिळतोय. अजून इथे काम झालेलं दिसत नाही, त्यामुळे पहिला जो रस्ता होता तो अरुंद होता आणि त्यामुळे कुठेतरी सावकाश येणं अनिवार्य आहे. हे बघा, जुना डांबरी रस्ता, त्याला देखील खूप डायव्हर्शन आहेत, डाव्या बाजूला उजव्या बाजूला, त्यामुळे डायव्हर्शन घेताना जरा काळजीपूर्वक घ्या. तर वीरच्या पुढे पूर्णपणे रस्त्याचं काम सुरू आहे. बघा, जुना रस्ता इथे आहे. तर थोडंसं ट्रॅफिक आता आपल्याला मिळत आहे. बाईक स्वार बघा कुठून कुठून जात आहेत, वाट मिळेल तिथून ते बाईक काढतायत. तर आता आपण माणगाव मध्ये आलेलो आहोत आणि इथे देखील रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. माणगाव नाही, सॉरी, लोणेरे मध्ये आलेलो आपण. लोणेरेच्या पुढे माणगाव आहे. तर इथे देखील काम सुरू आहे आणि थोडी वाहतुकीची कोंडी देखील होताना इथे दिसते. लोणेरे मधून देखील आपण पुढे आलो, तिथे सेकंड लेनचं काम चालू आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक इथून सुरू आहे. या बाजूने डायव्हर्शन झालेलं आहे, म्हणजे त्या बाजूने येणाऱ्या गाड्यांचं आता इथून परत एकेरी वाहतूक सुरू आहे आणि त्या बाजून दुसऱ्या लेनची वाहतूक चालू आहे. चांगला रोड सुरू होतोय लोणेरे नंतर. थोडंसं मुंबईच्या आपण जवळ जाऊ तसं थोडीशी गाड्यांची रश वाढलेली दिसते. मगाचपासून एवढ्या गाड्या नव्हत्या, पण आता थोड्या गाड्या दिसायला लागलेल्या आहेत. आज संडे आहे, त्यामुळे कदाचित हे या रोडवरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे, कमी दिसते. तर आता आपण माणगावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि माणगावात देखील सिंगलच रोड आहे. इथे अजून हायवे करण्यात आलेला नाही, त्यामुळे कुठेतरी वाहतुकीची कोंडी आणि आपल्याला सावकाश जावं लागणार आहे. सिंगल रोड असल्यामुळे थोडंसं वाहतूक येणारे जाणारी खूप असते. इथे बघताय हा जुना रोड रस्ताच आहे. तर माणगाव मधून आपण जातोय आणि इथे बघताय इथे देखील 2 लेन आहेत जुन्या. त्या बाजूने वाहतूक चालू आहे, या बाजूने देखील वाहतूक चालू आहे. ही बाजारपेठ आहे माणगावाची, त्यामुळे थोडीशी रश दिसते आणि वाहतूक देखील दिसते. बघा, माणगावच्या एक 4-5 किलोमीटर आल्यानंतर दुहेरी वाहतूक चालू होते. 2 लेन आहेत, त्या बाजूला एक, या बाजूला एक. रोड बऱ्यापैकी सुधारलेला आहे. आता आपण कशेणेमध्ये आहोत आणि कशेणेमध्ये देखील हा जुनाच रोड रस्ता आहे, तो देखील अरुंद आहे.
डबल लाईन संपल्यानंतर थेट हा जुना रस्ता चालू होतो कशेणे इंदापूर. इथे देखील हायवेच्या कामाचा लवलेशही दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी मगाशी गाडी पळवताना जो आनंद आपल्या चेहऱ्यावर ओसंडत असतो त्याची तीव्रता लगेच झटक्यात इथे कमी होऊन जाते. तर आता आपण इंदापूर मधून जातोय. इंदापूरला देखील हा जो रस्ता आहे तो जुनाच रस्ता आहे. इथून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण रस्त्याच्या दुतर्फा दुकानं वगैरे आहेत. त्यामुळे इथून जाताना जरा सावकाश जायचं आहे. साधारण इथून पनवेल एक 90 ते 91 किलोमीटर आता शिल्लक आहे. तर आता आपण कोलाडमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कोलाडमध्ये देखील हा जुना रस्ताच आहे. कोलाडच्या पुढे आल्यानंतर साधारण पुन्हा 2 लाईन चालू होतात, पण अजूनही खूप काम बाकी आहे. साधारण कोलाडच्या पुढे एक 12 ते 14 किलोमीटर वरून जो पाली मार्गे रस्ता जातो, तर त्या बाजूने आपलं जायचं ठरलंय. कारण मित्राला कॉल केला होता, ज्याचं नेहमी येणं जाणं मुंबईला असतं, तर त्यानं सांगितलं की थोडासा पेणला रस्ता खराब आहे, थोडासे लहान व्हेकल नेताना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी आपण पाली मार्गे जो पुणे मुंबई हायवे आहे, तर त्या हायवेवरून पनवेलला जाणार आहोत. अर्थातच पुढे आपल्याला गुजरात पर्यंतचा पल्ला गाठायचा आहे, पण आपण आता पेण मार्गे न जाता पाली मार्गे आपण जाणार आहोत. तर हा जुना रस्ता आहे आणि खालून नवीन रस्ता बनवण्यात आलेला आहे, तो देखील चालू आहे. नागोठण्याची पोलिसांची हद्द इथून सुरू होते. बऱ्यापैकी रस्ते करण्यात आलेले आहेत, पण माझ्या मते तरी तेवढी एक खास परिस्थिती दिसत नाहीये. कारण जसं बघितलं तर महाडच्या पुढे म्हणजे रायगड किल्ल्यावर जिथून रस्ता जातो, तर त्याच्या पुढे आल्यानंतर थोडीशी बिकट अवस्था सुरू झालेली आहे रस्त्यांची. तर कुठेतरी आपण खड्ड्यांच्या साम्राज्यातून न जाता थोडासा एक वेगळा मार्ग अवलंबणार आहोत, तो म्हणजे पाली मार्गे. फायनली आपण पाली मार्गे पुणे मुंबई द्रुगती मार्गावर जाणार आहोत. साधारण इथून 42 किलोमीटर अंतर दाखवते. पुढचा रस्ता खराब असल्यामुळे हा पण रस्ता घेतलेला आहे. इथून मग आपण पनवेलला जाणार आहोत. फायनली आपण पुणे मुंबई महामार्गावर आलेलो आहोत. काही कालावधीसाठी मोबाईल डिस्चार्ज झाला होता, त्यामुळे तुम्हाला काही मधलं दाखवू शकलो नाही. पण आत्ता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आहोत. इथून आपण पनवेलला जाणार, कारण पेण वडखळ इथला रस्ता खराब आहे. त्यामुळे थोडासा एक वेगळा रूट आपण पकडलेला आहे. थोडासा जास्त किलोमीटरचा फरक पडतो, पण असो, पूर्ण एक्सप्रेस हायवे असल्यामुळे आता आपण लवकरच पोहोचणार आहोत पनवेलला. आणि या द्रुगती महामार्गावर गाड्यांची चांगलीच रेलचेल दिसते. आता इथून पनवेल 13 किलोमीटरवर आहे आणि ठाणे 54 किलोमीटर. शुभ सकाळ मित्रांनो, थेट गुजरातमधून तुमचं स्वागत आहे. आज तारीख आहे 5 फेब्रुवारी आणि काल तारीख होती 4 फेब्रुवारी. कालचा प्रवास आपण कुर्लीमधून स्टार्ट केला, तो थेट गुजरातपर्यंतचा होता. पण
तुम्हाला एक मुंबई गोवा हायवेची अपडेट देण्यासाठी एक छोटासा हा व्हिडिओ बनवतोय. छोटा म्हणजे किती केवढा व्हिडिओ मला नक्की माहीत नाही, पण नेमकं आपला जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा आपण परशुराम घाटामध्ये होतो. परशुराम घाट नुकताच स्टार्ट झाला होता, तेव्हा त्यामध्ये परशुराम घाटाची सद्यस्थिती देखील आहे आणि पूर्ण मुंबई गोवा म्हणजे साधारण आपण कोलाडपर्यंत हा व्हिडिओ शूट केला. परशुराम घाट सद्यस्थितीमध्ये चांगला आहे. थोडंसं मध्ये एखादं डायव्हर्शन तुम्हाला मिळेल, बाकी रोड चांगला आहे. त्यानंतर थेट परशुराम घाट ते साधारण खेडच्या पुढच्या साईडला म्हणजे माणगावपर्यंतचा रस्ता खूप चांगला आहे. त्यानंतर माणगाव, इंदापूर, कोलाड इथपर्यंत जायला तुम्हाला चांगलं स्ट्रगल करावं लागतं, कारण तिथे कोणतंही काम झालेलं नाही. पूर्ण जुना हायवे आहे तो, त्यामुळे कुठेतरी ट्रॅफिकची समस्या उद्भवू शकते. बाकी ओव्हरऑल रोड तसा चांगला आहे. कसं आहे, थेट आमचा प्रवास गुजरातपर्यंतचा होता, पण मी तो फक्त मुंबई गोवा हायवेची अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवलाय. साधारण आमची जर्नी स्टार्ट झाली सकाळी 9 वाजता आणि रात्री 11:30च्या दरम्यान आम्ही गुजरातमधील सुरतमध्ये होतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की फक्त कशेडी घाट जो आहे तर तो जुना हायवे आहे. तिथे कोणतंही काम झालेलं नाही आणि खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे कुठेतरी तिथून प्रवास करताना अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवा, कारण आमच्यासमोर एक मोठा कंटेनर होता. कोणताही सिग्नल न देता त्याने डाव्या बाजूला गाडी घेतली होती, त्यामुळे कुठेतरी आम्हाला देखील प्रॉब्लेम झाला होता. तर असे काही समस्या असतात ज्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर त्यामुळे गाडी ही काळजीपूर्वक चालवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी तुम्ही ग्रामीण भागातून चालवत असाल, सिटी भागातून चालवत असाल तर सीट बेल्ट अवश्य लावा, कारण कुठेतरी आपली सुरक्षितता महत्त्वाची असते. तर असा एकंदरीत व्हिडिओ होता. आणि पुढचं सांगायचं झालं तर महेशने, माझ्या भावाने साधारण पनवेलपर्यंत गाडी चालवली. त्यानंतर मी ड्रायव्हिंगला बसलो. तसं म्हटलं तर 9 to 9 म्हणजे सकाळी 9 वाजता प्रवास झाला, तो रात्री 9 वाजता संपुष्टात आला असता. परंतु थोडंसं आम्ही कुठेतरी जेवायला थांबलो, त्यानंतर CNG भरायला थांबलो. थोडंसं ट्रॅफिक यामुळे थोडासा लेट झाला. आणि CNGचं सांगायचं झालं तर पहिला आम्ही CNG सावर्ड्यामध्ये भरला, त्यानंतर मग खेडमध्ये देखील भरला. खेड नंतर मध्यंतरी कुठेही CNG पंप नाही. पेट्रोल डिझेल पंप आहेत पण CNG कुठे नाही मला वाटतं. त्यानंतर मग पनवेल त्या बाजूला कुठेतरी असावा. चिपळूण परशुराम घाट ते कोलाडपर्यंतचा जो हायवे अपडेट आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. कोलाडला आल्यानंतर थोडंसं मित्राशी बोलणं केलं आणि त्यानंतर कळलं की पुढे वडखळ वगैरे थोडासा रोड खराब आहे. त्यामुळे कुठेतरी आम्ही पाली खोपोली मार्ग जो आहे तो अवलंबला आणि तिथून मग आम्ही पनवेलला गेलो. तो रोड आहे जो आहे जो पाली खोपोली, तर तो रोड चांगला आहे. जास्त त्रास होत नाही किंवा खड्डे वगैरे कमी आहेत. बाकी रोड चांगला आहे. जर तुम्ही कधी मुंबईतून कोकणात प्रवास करत असाल किंवा गणपतीपुळे रत्नागिरीकडे येणार असाल बाय रोड, तर तुम्ही खोपोली मार्गे वगैरे येऊ शकता. पनवेल किंवा पनवेल म्हणण्यापेक्षा वडखळ तो जो रोड आहे तो स्किप करून तुम्ही त्या रोडने येऊ शकता, कारण तो रोड अतिशय चांगला आहे. तो रोड तुम्हाला दाखवता आला नाही. कुठेतरी मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे तो रोड तुम्हाला मी दाखवला नाही. पण रोड चांगला आहे, तुम्ही बिनधास्त येऊ शकता तिथून. आणि दुसरं सांगायचं झालं तर गाड्या संपूर्णपणे सावकाश चालवा. विरारच्या पुढे एक्स्ट्रा अपडेट देण्यासाठी तुम्हाला आणखीन एक मला आलेला अनुभव थोडीशी माहिती सांगतो. विरार डहाणू या साईडला एका बाजूचं म्हणजे जो मुंबई अहमदाबाद हायवे आहे तर एका बाजूचा रोडचं काम चालू आहे, तर तिथे ट्रॅफिकची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तिथून देखील प्रवास करताना खूप काळजीपूर्वक करा आणि सुरक्षित या आणि सुरक्षित जा. तर असा होता एकंदरीत हा व्हिडिओ. आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची आणि भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.